नमस्कार, जय हिंद. BJ अकॅडमी यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्र हो, आज म्हणजे बरेच दिवस झाले मी आपल्या होमगार्डबद्दल व्हिडिओ बनवलेला नाही आहे. तर आज असंच मला एक कात्रण भेटली आहे. तर अतिशय महत्त्वाचं वाटलं व्हिडिओ बनवावा म्हणून. तर खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. तर मित्रांनो, सकाळ पेपरचे हे बातमी आहे म्हणजे कात्रण आहे. कोल्हापूर सोमवार 3 मार्च 2025 म्हणजे जवळपास आजचीच आहे. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हे कात्रण मी तुमच्यासमोर सादर करतोय. लक्षपूर्वक ऐका, कारण की अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे. कारण होमगार्डमधले जे काही बदल वगैरे आहेत त्या संदर्भातली हीच माहिती आहे. आता पहा, यांनी हेडिंग दिली आहे आणि आता या हेडिंगमध्ये काय म्हणले बघा, आमच्या मागण्या पूर्ण कधी होणार आणि प्रश्नचिन्ह आहे. खरोखरच मित्र हो, काय म्हटलेलं आहे, जो होमगार्ड जवान आहे, सध्या आता त्याची जर अवस्था जर म्हणायला गेलं, तर ठीक आहे, त्यांचा भत्ता वाढवला, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. पण त्यांना हाताला जे काही काम पाहिजे आहे, तो काम किंवा कर्तव्य जे म्हणतो आपण त्याला, ते कंटिन्यू नाही आहे सध्या. आणि जर ते कंटिन्यू असेल, तर खरंच म्हणजे त्यांचं पण जीवन बदलण्यास वेळ लागणार नाही आहे. त्यामुळं थोडंफार विचार व्हायला पाहिजे. असं म्हणजे प्रत्येक जे पण काही आता राज्यातील जेवढे पण काही होमगार्ड जवान आहेत, असं प्रत्येकाच्या तोंडात एकच आहे, की बाबा जे पण आता सध्या 365 दिवस जे काही कामाची त्यांनी मागणीची आट घातलेली आहे आणि पोलिसांसोबत जे काही वेतन, कारण की समान काम समान वेतन हे असायलाच पाहिजे. म्हणजे बघू आता काय-काय मागण्या आहेत. आता जवळपास ह्या मागण्या आता बरेच म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये सुद्धा अशाच मागण्या आलेल्या आहेत. ह्याच्यावर आता कधी अंमलबजावणी होते याच्याकडे आता राज्यातील सर्व होमगार्ड जवानांचं आता लक्ष लागून राहिलेलं आहे मित्रांनो. पहा, यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत? 365 दिवस काम मिळावे. ही एक अतिशय महत्त्वाची म्हणजे मागणी आहे. मानधनात 7व्या वेतन आयोगाप्रमाणे वाढ करावी. बरोबर आहे. आणि पुढं काय, दर 3 वर्षांनी जे काही होणारी पुनर्नोंदणी ही कायमस्वरूपी बंद करावी आणि सेवानिवृत्तीचं वय जे आहे 58 ऐवजी 60 वर्ष करावे. ह्या प्रमुख मागण्या आहेत आणि इतर मागण्यासुद्धा मित्रांनो आहेतच. पण प्रमुख मागण्यामध्ये एवढ्या टोटल 4 मागण्या आहेत. आता जर विचार करायला गेलात तर बघा याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे, बघा शिरगाव तालुक्यात 2 बघा, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कोणत्याही महत्त्वाच्या आणि गर्दीच्या ठिकाणी पोलिसांबरोबर अहोरात्र बंदोबस्तासाठी उभे राहणारे होमगार्ड अर्थात गृहरक्षक दलाचे जे जवान आहेत अजूनही न्याय्य मागण्यापासून वंचित राहिले आहेत. वेळोवेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना निवेदने देऊनही त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. आमच्या मागण्या कधी सुटणार याचीच प्रतीक्षा त्यांना लागली आहे. नुकतेच राज्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक होमगार्डने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे व कोल्हापूरचे जे पालकमंत्री आहेत आपले प्रकाश आंबेडकर यांना ईमेलद्वारे निवेदने पाठवली आहेत. मित्रांनो पहा, आता जे पण काय आता वरचा आपण मजकूर वाचलेला आहे, हा अतिशय महत्त्वाचा मजकूर आहे. आणि जर सांगायचं गेलं तर याच्यामध्ये आता त्यांनी काय म्हणतात पहा. पहा इथे काय म्हणतात त्यांनी, सध्या जे पण काय आहे प्रशासनाला गरज असते तेव्हाच होमगार्डना ड्युटी मिळते. ना भविष्य निर्वाह निधी, ना पेन्शन, ना निवृत्तीवेतन. देशसेवेचे कार्य करत असतानाही सन्मानाची वागणूक सुद्धा मिळत नाही. शासनाच्या कोणत्याही सुविधा मिळत नाहीत. तरी सरकारने राज्यातील होमगार्डच्या मागण्याकडे लक्ष देऊन न्याय द्यावा. आपले हे असे म्हणणारे आहेत राजेंद्र पाचंगे सर, होमगार्डच आहे सध्या. आणि खरोखरच उत्कृष्टरित्या त्यांनी जे काही बोललेलं आहे अतिशय म्हणजे चांगल्या शब्दात त्यांनी मांडलेलं आहे. पहा मित्रांनो, कारण भविष्य निर्वाह निधी वगैरे पेन्शन ह्याचं जे आपण काही सर्व महाराष्ट्र पोलिसांना वगैरे जे काही भेटत असतात ते पण सध्या महाराष्ट्र होमगार्ड जवानांना भेटणं अतिशय गरजेचं आहे. आता याच्यात थोडक्यात जर सांगायला गेलं तर काय म्हणतात पहा, राजकीय ज्या सभा असो वा मंत्र्यांचा दौरा असो, मोठ्या यात्रा जत्रा असोत वा संप आंदोलने, पोलिसांच्या बरोबरीने कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी होमगार्ड रात्रंदिवस सेवा बजावत असतात. त्यामुळे वर्षभर कायमस्वरूपी रोजगार देऊन शासनाच्या नियमाप्रमाणे वेतनात वाढ करावी अशी त्यांच्यामधून मागणी होत आहे. यासाठी आंदोलने, निवेदने देऊन पाठपुरावा करून हे सरकार आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे त्या पूर्ण कराव्यात अशी मागणी होमगार्डकडून होत आहे. आणि मित्रांनो जवळपास आता जे पण काही आता राज्यातील जेवढे पण होमगार्ड जवान असतील ते आता सध्या शाळेवर बंदोबस्तासाठी असतील. कारण शाळेवर जे पण बंदोबस्त करत असतात आता त्याच्यामध्ये काही होमगार्ड जवान जे असतात नाही का, प्रत्येक एखाद्या शाळेवर त्यांना जवळपास एक 2 ते 4 होमगार्ड जवान असतात. म्हणजे शाळेची मर्यादा बघून असतात, कारण किती विद्यार्थी संख्या आहे. 2-4 होमगार्ड जवान असतात, 2 म्हणजे पोलीस लेव्हलचे अधिकारी वगैरे असतात त्यांच्यातले. त्यांनी सुद्धा जर काही म्हणजे पेपर चालू असताना 2-2.5 तास असं त्यामध्ये काही चर्चा नाही, त्या चर्चेमध्ये सहज निघून जातं.
कारण की काही पोलिसांचे सुद्धा फीडबॅक असे येतात की राव तुम्ही पोलीस पेक्षाही चांगल्या पद्धतीनं काम करता आणि ज्या पण काही तुमच्या मागण्या आहेत त्या खरोखर पूर्ण व्हायला पाहिजे. कारण की समान वेतन जेवढं वेळ ड्युटी करतो तेवढंच वेळ तुम्ही सुद्धा इथं म्हणजे तुम्ही काम करत असतात. त्यामुळं तुमच्या ज्या पण काही कर्तव्य जे तुम्ही करता त्या कर्तव्याचा मोबदला तुम्हाला प्रॉपर भेटलं पाहिजे. आणि काही ठिकाणी असं म्हणतात की बाबा कसं तुम्हाला तेवढ्याच दिवसासाठी वगैरे तुम्ही पोलीस स्टेशनला असतात. आम्हाला कधी-कधी गरज पडते तिथं कारण की तुम्ही आमच्याही पेक्षा चांगल्या उत्कृष्टरित्या काम करत असतात. त्यामुळं आम्हाला कधी-कधी ती गरज अडचण भासत असते. अशा पद्धतीची जी काही पोलीस म्हणजे दलामधून होमगार्ड संदर्भातील जे फीडबॅक आहे, हे खरोखरच म्हणजे नावाजण्याजोगे आहे मित्रांनो. आणि असंच सरकारनं सुद्धा म्हणजे लवकरात लवकर जेवढं पण म्हणजे कारण की आता खूप वेळ झालेला आहे मित्रांनो, कारण की जो पेशन्स असतो नाही का, तो प्रत्येक जवानांचा आता जवळपास प्रत्येक गोष्टीचा पेशन्स असतो. ते कुठं ना कुठं संपलं पाहिजे, असं प्रत्येकाला वाटत असेल. तर मित्रांनो तुम्हाला वाटतंय की नाही आपलं जे काही आहे पेशन्स ते खरोखरच म्हणजे प्रत्येकाला संपत आलेलं आहे. त्यामुळं जे पण काही आता सध्या मागण्या आहेत ह्या लवकरात लवकर म्हणजे सरकार दरबारी म्हणजे हे गेलेलं आहे ऑलरेडी त्यांच्या पण म्हणजे निदर्शनास आलेलं आहे आणि ह्याच्यावर सुद्धा त्यांची काही कार्य चालू आहे. पण लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी हीच महाराष्ट्रातील होमगार्ड जवानामधील जी काही तळमळ आहे एवढीच राहिलेली आहे मित्रांनो. आणि मित्रहो आपला जो चॅनल आहे BJ अकॅडमी या चॅनलच्या माध्यमातून आपण अशाच पद्धतीचे जे पण काही म्हणजे होमगार्ड संदर्भात म्हणा, महाराष्ट्र पोलीस म्हणा, जे पण काही सरकारी नोकरी संदर्भातील काही वेगवेगळी कात्रणं असतात, परिपत्रकं असतात, GR वगैरे असतात. हेच आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे आपल्या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जो बेल आयकॉन आहे त्यालासुद्धा ऑन करा. माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो. आणि तुमच्या जर काही अडचणी असतील, मनातले काही शंका असतील तर सपासप आपल्या म्हणजे जे पण काही कमेंट्स बॉक्स आहे त्यामध्ये डायरेक्ट असं फेकून आणायचं. त्याचं उत्तर पण तुम्हाला फेकून दिलं जाईल. धन्यवाद मित्रांनो.